नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही चांदेकरांच्या घरामध्ये मूर्ती बनवण्याचे काम करू लागते। तेव्हा सर्वजण कलाकडेच बघत असतात की आता इतक्या कमी वेळात ही मूर्ती कशी बनवणार। तेव्हा मात्र आबा कलावर खूपच खुश असतात आणि सर्वांना सांगतात की कोणीही तिला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, सर्वांनी मूर्ती होईपर्यंत आपापल्या रूममध्ये निघून जा। आणि कलाला म्हणतात की कला, तू तुझे काम करत राहा, काही टेन्शन घेऊ नकोस। कला मात्र खूप खुश होते, तर सरोज मात्र मनात विचार करत असते की देवी आई, प्रार्थना करते ग तुला की आमची मूर्ती लवकर व्यवस्थित पार पडून दे। आणि त्याच वेळीस आबा हे गोपाळ आणि जयराम यांना आवाज देऊन बोलवतात आणि सर्व पडदे हे बंद करण्यासाठी सांगतात। तेव्हा सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात। तर इकडे काजल ही वरवंड्यातला जो लाईट असते तो लावत असते आणि संगीताला म्हणत असते की तू मला हा बल्ब लावण्यासाठी काय सांगते, मी अख्ख्या कोल्हापूरमध्ये उजेड करेन। तेवढ्यात रॉकेट हा धावतच येतो आणि इतकी मोठी खुशखबर आहे असे ओरडूनच सांगत असतो। तेव्हा मात्र संगीता ही रॉकेटला विचारते की अरे तू एकटा आलास, कलाताई कुठे आहेस। तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं तिला खूप मोठे काम मिळाले आणि ती रात्री येईल असे सांगून गेली। तेव्हा संगीता ही रॉकेटला मारत विचारते की अरे कुठे आहेस ती आणि रात्री का येणार, त्यामुळे तू तिला लगेच फोन लाव। तेव्हा रॉकेट हा कलाला फोन लावतो। संगीता मात्र टेन्शनमध्ये येते आणि ह्या मुलीने माझ्या काळजाला घोर लावून ठेवला असे बोलत ती रॉकेटला विचारते की काय रे, लागला का फोन। तेव्हा रॉकेट सांगतो की संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे असे सांगतात। तेव्हा संगीता आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि ही रात्री काय येत असेल। तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं तू टेन्शन घेऊ नकोस, आपल्या कलाताईला खूप मोठं असं काम लागले आणि ती ते काम पूर्ण करूनच येईल। तेव्हा काजल म्हणत असते की आई तू टेन्शन घेऊ नको, आपली कलाताई आहे ना, अशी मर्दानगी कोल्हापूरची, काही टेन्शनच घ्यायचे नाही। तेव्हा रॉकेटच्या हातामध्ये जे चांदेकरांच्या पूजेचे पास असतात ते बघून संगीता मात्र खूपच खुश होते आणि जगात सर्वात भारी असे बोलत ती पास घेते आणि आतमध्ये निघून जाते। तेव्हा काजल ही रॉकेटला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, मात्र रॉकेट न ऐकता तिथून निघून जातो। त्यानंतर इकडे कला खूप खुश होऊन आपली मूर्ती बनवण्यासाठी घेते आणि त्या अगोदर ती देवी आईला नमस्कार करते आणि मूर्ती बनवण्यासाठी सुरुवात करते। तेव्हा इकडे जो अद्वैत असतो आपल्या रूममध्ये असतो आणि सरोज जे काही त्याला बोललेले असते की आबांच्या मनासारखी मूर्ती ती मुलगी आपल्याला बनवून देईल का, ह्या विचाराने तो टेन्शनमध्ये येतो। त्यानंतर इकडे आपल्या कलाची मूर्ती ही बनून झालेली असते आणि त्यावरती पाणी लावून असं त्याचा लेप देत असते, परंतु कलाच्या कळशीमध्ये जे पाणी असते ते संपलेले असते। म्हणून कला ही चांदेकरांच्या घरामध्ये पाय ठेवून प्रवेश करते आणि दरवाजावर थापा आवाज देत ती विचारत असते की कोणी आहे का घरात। आणि त्याच वेळेस आबा मात्र फोनवर बोलत असतात आणि कुठली तरी जागा ते इतक्या वर्षापासून ती जागा मिळवत असतात, परंतु त्यांना ती जागा काही मिळत नसते आणि अचानक आज त्यांना ती जागा भेटलेली असते, त्यामुळे तोच फोन त्यांचा चालू असतो। आबा खूपच खुश झालेले असतात, कारण दिवी आईमुळेच आम्हाला ही जागा आमची परत आम्हाला मिळाली, म्हणून ते खूपच आनंदी झालेले असतात। आणि कोणीतरी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरामध्ये येत आहे। त्याच वेळेस कलाचे पाऊल हे पूर्ण हे सिमेंटने भरलेले असतात आणि ते चांदेकरांच्या घरामध्ये पूर्ण फरशीवर उमटलेले असतात, म्हणजे कलाचा लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या कुटुंबात प्रवेश झालेला असतो। त्याच वेळेस कला ही आपले ते पूर्ण पाय भरलेले असतात आणि आतमध्ये येत असते आणि इकडे आबा देवी आईला नमस्कारून म्हणतात की देवी आई, खरंच आमच्या उद्योगावर, आमच्या या घरावर तुझा वास आहे, तू लक्ष ठेवूनच असते आणि तुझ्यामुळेच आम्ही सर्वजण आनंदी आहोत। आबा म्हणतात की देवी आई, कधी तुझे ते रूप दिसते आणि तुझ्या त्या मूर्तीसमोर नतमस्तक ठेवून मी आभार मानतो असे मला झाले, कारण आबा खूपच खुश झालेले असतात। तेव्हा आबा खुश होऊन बाहेर येतात, अद्वैतला आवाज देऊ लागतात। अद्वैत हा बाहेर येतच असतो, तेव्हा आबाचे लक्ष त्या पावलांकडे जाते। आबा विचार करतात की ही पावलं नेमकं कोणाची उठली असणार आणि अगदी लक्ष्मीच्या पावलांसारखीच ही पावले दिसतात। तेवढ्यात अद्वैत खाली येतो आणि आबा काय झाले असे विचारतो। तेव्हा अद्वैतचे लक्षसुद्धा त्या पावलांकडे गेल्यामुळे तो लगेच विचार करतो की हे चिखलाने भरलेले पाय आतमध्ये कोण घेऊन आले असेल, म्हणून तो लगेच आपल्या नोकरांना आवाज देतो आणि मी जेव्हा आतमध्ये गेलो होतो तेव्हा हे पावले इथे नव्हती, मग अचानक ही पावले कुठून आली असे विचारू लागतो। तेवढ्यात कला ही कळशीमध्ये पाणी घेऊन येतच असते आणि हे सर्व ती ऐकते
अद्वैत हा नोकरावर ओरडत असतो तेव्हा कला म्हणते की त्यांना ओरडण्याची काही गरज नाही. मी पाणी आणण्यासाठी आत आले होते तेव्हा माझीच पावलंही उमटली असतील. तेव्हा लगेच अद्वैत विचारतो की तू पाणी आणण्यासाठी आत का आली होतीस? तेव्हा नोकर लगेच जातात आणि बादलीमध्ये पाणी घेऊन येतात आणि ते सर्व पुसू लागतात. तर अद्वैत हा कलाला म्हणत असतो की कुणाच्याही घरामध्ये घुसताना अगोदर विचारून आतमध्ये यायचे असते, हे तुला जरासं तर समजत नाही का? तेव्हा कला ही अद्वैतला म्हणत असते की मी सुद्धा आत्ता या वेळेला खूप काही बोलू शकते, परंतु आपल्याकडे वेळ नाही आणि मुळातच हातात जे काम मी घेते ते वेळेत पूर्ण करून देणे याला मी जास्त महत्त्व देत असते. तेव्हा मात्र कला असे बोलून जातच असते. तर अद्वैत विचारतो की आबा तुम्ही मला का आवाज दिला? तेव्हा लगेच आबा सांगत असतात की अरे आपली वडगावची जी जागा आहे ना, तो सावकार आपल्याला देण्यासाठी तयार झाला आणि उद्याच तो कागदपत्र घेऊन येतो. तर कलासुद्धा हे सर्व ऐकते आणि आजोबा खरंच खूप छान बातमी आहे म्हणून ती आबाचे अभिनंदन करते. आबासुद्धा खूप खुश होतात. तेव्हा अद्वैत लगेच कलावर चिडतो आणि तू तर आत्ता म्हटली की माझ्याकडे वेळ नाही, मग तू तुझे काम कर, आमचं बोलणं काय ऐकते आणि तुझा याच्याशी काय संबंध? तर कला लगेच नाक वाकडे करून बाहेर निघून जाते आणि अद्वैतसुद्धा आपल्या रूममध्ये. आबा मात्र खूप खुश असतात. त्यानंतर इकडे संगीता नैनाच्या रूममध्ये येते. नैना ही आपल्या बोटांना नेलपेंट लावत असते आणि संगीताने तिला ते पास दाखवल्यानंतर ती खूपच खुश होते आणि आनंदाने उड्याच मारू लागते. संगीता म्हणते की अगं नैना, मी तुला म्हटले होतेस ना की मी हे पास मिळून दाखेल, मीच जगात भारी. तेव्हा त्या दोघी इतक्या खुश झालेल्या असतात आणि आनंदाने उड्या मारत एकमेकींना मिठी मारतात. संगीता अंबाबाईला हात जोडते आणि माझ्या नैनाचं त्या चांदेकरांच्या घरामध्ये जर लग्न झाले तर जोडीने येईन आणि तुझी ओटी भरेल. आणि नैनाला सुद्धा ती हेच हात जोडून देवी आईला साकडं घालण्यासाठी सांगते. तर नैना म्हणते आणि खूपच खुश होते. त्यानंतर इकडे कलाची मूर्ती बनवून झालेली असते आणि ती बाहेर येते आणि अद्वैत मात्र तेथेच खुर्चीवर झोपलेला असतो. तेव्हा ती नोकरांना सांगते की मला ती मूर्ती वाळवण्यासाठी 2 पंखे हवेत. तेव्हा ते नोकर ते पंखे घेऊन येतच असतात. तर कला ही अद्वैतकडे बघत असते. तेवढ्यात अद्वैतला जाग येते. तर कला लगेच आपला चेहरा ओळवते आणि लगेच ते पंखे घेऊन नोकर येतात आणि कलाला घेऊन परत त्या पडद्यामागे जातात. अद्वैत घड्याळात बघतो किती वाजले ते. तेव्हा कला ही आपल्या मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप छान अशी मूर्ती तयार झालेली असते. त्यानंतर इकडे काजल ही संगीता आणि नैनाला म्हणते की हे पास नेमकं कुठून आलेत आणि त्यासाठी तुम्ही काय मेहनत केली आणि हे पास कुठून आले असे कोणतेच प्रश्न तुम्हाला हे पडत नाही का? तेव्हा संगीता आणि नैना ह्या पास मिळाले म्हणून खूपच खुश असतात. तेव्हा काजल मात्र विचार करत असते की ताईची हुशारी बघून हे पास नाही मिळाले वाटते, परंतु हे पास कुठून आले असतील हे शोधावेच लागेल. तेव्हा अद्वैत हा पडदा मागे ओढतो आणि कला नेमकं काय करतेस हे बघतो. तेव्हा कला मात्र आपली मूर्ती बनवतच असते. तेव्हा अद्वैत हा विचार करतो की ही मुलगी सकाळी 10 वाजेपर्यंत ही मूर्ती बनवते की नाही आणि व्यवस्थित होते की नाही याच टेन्शनमध्ये विचार करत असतो. तेवढ्यात कला ही मूर्ती सुकवायची म्हणून बाहेर येते आणि घरी जाण्यासाठी निघलेले असते. तेव्हा लगेच अद्वैत विचारतो की अगं तू तेथे मूर्ती बनव, येथे बाहेर ह्या एरियामध्ये काय करते? हे माझं घर आहे. तेव्हा कला म्हणत असते की तुझ्यासारख्या ॲटिट्यूड माणसाला काही सल्ला देण्याची मला गरजच वाटत नाही. कला म्हणते की मी माझं काम आहे ना ते व्यवस्थित करून देईल, कारण मातीची मूर्ती वाळवण्यासाठी काही वेळ लागतो. आत्ता 1 वाजलेला आहे आणि मी घरी जाते, पहाटे 4ला परत येईल असे बोलून कला तेथून जायला निघते. तेव्हा अद्वैत लगेच कलाचा हात मागून धरतो आणि खरंच किती विचित्र माणूस आहेस रे, कसा वागतो, कसा बोलतो, काय तुझी ही पद्धत? माझ्याकडे वेळ नाही, मला प्लीज घरी जाऊन दे. तेव्हा अद्वैत म्हणतो की 1 मिनिट, तुला मी घरी जाण्यासाठी परमिशन दिलेली नाही. तेव्हा कलासुद्धा म्हणते की मी तुला ती परमिशन मागितली सुद्धा नाही. अद्वैत लगेच रागाने रघुला आवाज देतो आणि जोपर्यंत ही मूर्ती बनवत नाही म्हणजे पूर्ण होत नाही तोपर्यंत तू या मॅडमकडे लक्ष ठेवायचे. यांना चहा, कॉफी, जेवण वगैरे काय लागते त्याकडे तू लक्ष द्यायचे, परंतु तू कुठेही बाहेर जायचे नाही. तेव्हा अद्वैत रागाने आतमध्ये जायला निघतो. तेव्हा लगेच कला ही रागाने म्हणत असते की चांदेकर म्हणजे तू नेमकं काय समजतो रे स्वतःला? तेव्हा रघु विचारतो ताई तुम्हाला काय लागते हो? तेव्हा लगेच कला रागाने म्हणते की बर्फ आण तुझ्या साहेबांच्या डोक्यावर ठेवण्यासाठी आणि कला पुन्हा जायला निघते. तर रघु तिला पुन्हा अडवतो
आणि कलाला अडवत तो म्हणतो की ताई तुम्ही प्लीज घरी जाऊ नका, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, तुम्ही जर घरी निघून गेल्या तर साहेब माझ्यावर खूप ओरडतील, तुम्हाला जे लागते ते मी इथे तुम्हाला आणून देतो. तेव्हा मात्र कला ही विचार करते की ह्या पासच्या नादामध्ये मी कुठे अडकले आणि ती पुन्हा तेथे थांबण्यासाठी तयार होते आणि कला पुन्हा तेथे पडद्यामागे येऊन झोपते. तेव्हा 4 वाजतात आणि अद्वैत बाहेर येतो, येऊन त्या पडद्यामागे डोकावतो. तेव्हा कला तर झोपलेली असते आणि अद्वैत विचार करतो की ही तर झोपली आहे आणि इतकं काम असताना ही झोपूच कशी शकते, कसंही हिच्या कमिटमेंट्स पूर्ण करणार, मग काय करू आत्ता हिला उठू की नको असाच विचार करत असतो. म्हणून तो विचारातच गुंतलेला असतो. तर 4:30 वाजतात आणि कला लगेच उठते आणि त्या मूर्तीमध्ये ती कलर भरवण्यासाठी सुरुवात करते. त्यानंतर सकाळ होते, सर्वजण उठून बाहेर येतात आणि सर्वजण विचारच करत असतात की मूर्ती व्यवस्थित बनली की नाही. सरोज आणि काकू ह्या एकमेकींविषयी चर्चा करत असतात. आबा म्हणतात की आत्ता या वेळेला इथे चर्चा नको, आपण बाहेर जाऊन मूर्ती झाली की नाही हे बघूयात. सर्वजण बाहेर जातात तर राहुल मात्र आपल्या मोबाईलमध्ये डोकावत असतो. तर रोहिणी त्याच्या हातातील मोबाईल घेते आणि राहुल चल बाहेर आपण मूर्ती बनली की नाही बघूयात. राहुल म्हणतो की मला इंटरेस्ट नाही. तेव्हा लगेच रोहिणी म्हणत असते की अरे एका रात्रीत मातीची मूर्ती बनणं हे अशक्य आहे. आत्तापर्यंत त्या मुलीने मातीच खाल्ली असेल आणि तिच्यामुळे अद्वैतसुद्धा आता मातीच खाणार, म्हणून आत्ता तर खरी मजा येणार, अशा गोष्टी मिस नाही करायच्या असे खुश होऊन रोहिणी राहुलला सांगत असते आणि त्याला घेऊन बाहेर येते. सर्वजण म्हणजे पडदे लावलेले असतात, सर्वजण तेथे येऊन उभे राहिलेले असतात. तेवढ्यात कलाही पडदा मागे ओढून बाहेर येते आणि सर्वांकडे बघते. तेव्हा अद्वैतसुद्धा येतो आणि कलाकडे बघतच असतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आबा हे आपल्या नोकरांना पडदा मागे घेण्यासाठी सांगतात. तर इतकी छान अशी मूर्ती बनलेली असते. ती मूर्ती बघून हा अद्वैत असतो तो कलाकडे खूप खुश होऊन बघत असतो आणि तो कलावर खूपच खुश झालेले असतात, कारण कलाने खूपच छान अशी मूर्ती बनवून दिलेली असते. घरातील सर्वजण खूप खुश झालेले असतात. रोहिणी आणि राहुल यांचे मात्र चेहरे पाहण्यासारखे होतात. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.